भक्तांनो, थांबा जरा आणि मनापासून ऐका. तुम्ही रोज तुळशीला पाणी देता, पण एक गोष्ट कदाचित चुकवत आहात. जर पाणी अर्पण करताना फक्त हा एक मंत्र म्हटला तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाचीच कमी भासणार नाही. धनाची नाही, आरोग्याची नाही, प्रेमाची नाही. आणि ही गोष्ट मी आज तुम्हाला मनापासून सांगणार आहे. नमस्कार माझ्या प्रेमळ भगिनींनो आणि बंधूंनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा विषय आहे तुळशीला पाणी अर्पण करताना फक्त हा मंत्र म्हणा, आयुष्यात कशाचीच कमी भासणार नाही. मित्रांनो, तुळस ही फक्त एक झाड नाही, ती लक्ष्मीचं रूप आहे. ती पवित्रेचं आणि सात्विकतेचं संकेत आहे. ज्या घराच्या अंगणात तुळस नांदते त्या घरात सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. आपल्या सनातन परंपरेत तुळशीला अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे, कारण भगवान विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे. म्हणूनच प्रत्येक पूजेत तुळस पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही, असं शास्त्र सांगतं. विशेषतः पद्मपुराणमध्ये तुळशीचं महात्म्य अत्यंत गौरवाने वर्णन केलं आहे. ज्या घरात तुळस असते तिथे दैवी स्पंदन वाढतं आणि नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. आपल्या पूर्वीच्या काळात प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचं. सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा. त्यामुळे घरात समाधान, शांती आणि प्रेम टिकायचं. कारण तुळस ही केवळ धार्मिक गोष्ट नाही, तर ती ऊर्जेचं जिवंत केंद्र आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांनी सुद्धा साध्या पण प्रभावी उपायावर भर दिला. त्यांनी भक्तांना नेहमी सांगितलं की श्रद्धा आणि सातत्य असेल तर छोटा उपायही मोठा परिणाम देतो. तुळशीची पूजा ही तशीच एक साधी पण सामर्थ्यशाली साधना आहे. आता थोडंसं वैज्ञानिक कारणही समजून घ्या. तुळशीमध्ये युजेनॉल नावाचं द्रव्य असतं, जे जंतुनाशक आहे. त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते, मन शांत होतं आणि तणाव कमी होतो. म्हणूनच तुळशीला पाणी देणं ही फक्त परंपरा नाही, तर आरोग्याचं रक्षण आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त पाणी दिल्याने अर्ध्या तास फायदा होतो. मंत्रासह पाणी अर्पण केलं तर पूर्ण ऊर्जा जागृत होते, कारण शब्दामध्ये स्पंदन असतं आणि श्रद्धेने उच्चारलेल्या मंत्र वातावरण बदलायची शक्ती ठेवतो. आता तो शक्तिशाली मंत्र ऐका आणि मनातच साठवा. मंत्र असा आहे: ओम तुलसीय नमः, लक्ष्मीप्रतीयाय नमः, धनधान्य समृद्धी देही मे नमः. हा मंत्र म्हणताना मनात भावना ठेवा: आई तुळसा, माझ्या घरात लक्ष्मीचा वास होऊ दे, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आता जप कसा करायचा ते शांतपणे ऐका. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. तुळशीसमोर उभं राहा किंवा बसा. तांब्याच्या किंवा पितळाच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. शक्य असेल तर त्यात थोडंसं गंगाजल मिसळा. दोन्ही हात जोडून नमस्कार करा आणि पाणी अर्पण करताना हा मंत्र किमान एकदा म्हणा. वेळ असेल तर 5 वेळा म्हणा आणि नंतर विशेष इच्छा असेल तर 108 वेळा माळेने जप करा. पाणी मुळाशी अलगद सोडा, जोरात ओतू नका. तुळशीभोवती 3 प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक वेळी मनात प्रार्थना करा: आई तुळस, माझ्या घरात शांती ठेव, समृद्धी ठेव, आरोग्य ठेव. हा संपूर्ण विधी 5 ते 7 मिनिटांचा आहे, पण परिणाम आयुष्यभर जाणवतो. आता महत्त्वाचा भाग म्हणजे तुळशीला पाणी घालताना कोणत्या चुका टाळायच्या. पहिली चूक: सूर्यास्तानंतर पाणी देणं टाळा, कारण तुळस दिवसा ऊर्जा ग्रहण करते आणि रात्री विश्रांतीच्या अवस्थेत असते. दुसरी चूक: लोखंडी किंवा प्लास्टिकच्या भांड्यातून पाणी देणं, शक्यतो तांबे किंवा पितळ वापरा. तिसरी चूक: घाईघाईत जोरात पाणी ओतणं, त्यामुळे माती उकरली जाते आणि मुळांनाही त्रास होतो. चौथी चूक: तुळस पान विनाकारण तोडणं, विशेषतः रविवार आणि संध्याकाळी तुळसपत्र तोडणं टाळा. 5वी चूक: मंत्र न म्हणणं, फक्त पाणी देऊन लगेच निघून जाणं. ही मोठी चूक आहे. किमान एकदा तरी ओम तुलसीय नमः म्हणा. 6वी चूक: अस्वच्छ अवस्थेत पूजा करणं, शक्यतो स्नान करून स्वच्छ कपड्यात पूजा करा. 7वी चूक: तुळशीभोवती घाण साचू देणं, स्नान नेहमी स्वच्छ ठेवा. 8वी चूक: रागात किंवा तणावात पूजा करणं, आधी मन शांत करा आणि मग पाणी अर्पण करा. 9वी चूक: सातत्य न ठेवणं, 2 दिवस करून मग विसरणं, यामुळे पूर्ण परिणाम दिसत नाही. किमान 20 दिवस न चुकता करा.
आता एक गूढ संकेत ऐका. जर तुळस माता प्रसन्न झाल्या असतील तर घरात अचानक शांतता वाढते. लहान सहान कारणावरून होणारी भांडणं कमी होतात. पैशाची अडचण हळूहळू कमी व्हायला लागते. एखादी थकलेली रक्कम परत मिळते. नवीन कामाची संधी मिळते. मनातील भीती कमी होते. कारण जिथे भगवान विष्णू याचं संरक्षण असतं तिथे नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत. म्हणून भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. मी 21 दिवस न चुकता मंत्रासह तुळशीची पूजा करेन आणि या 21 दिवसाचे जे छोटे नकारात्मक बदल होतील ते नक्की अनुभवा. काही शेअर करा. तुमचा अनुभव दुसऱ्यासाठी प्रेरणा ठरू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कमेंट्समध्ये जय तुळस माता असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या भगिनींना आणि मित्रांना शेअर करा आणि आपल्या भक्ती चॅनलवरती सबस्क्राईब करून घंटी नक्की दाबा, कारण इथे आपण